गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 4मध्ये. तर आपण जस्ट अ मोमेंट, देअर वॉज सो मच नॉईस, सो इट लुक्स बेटर नाव. सो आपण आज जातो आहे LAPला आणि तिथून बीच वगैरे आहे, तर ते खूप सारे लोकेशन आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आज सगळे रेडी झालेत, तर आपली गाडीवरती सामान पण माउंट करून झालं आहे. तर चला निघूया. आज काय काय एक्सप्लोअर करतो आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण सुंदर असा अनुभव येईल. सगळ्यांनी आत्ताच नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि इथं बघा हे पॅकिंग करतायत बॅगची. सगळे लोक इथे थांबलेत. चला आता निघूया मित्रांनो. आता आपण ड्रोन शॉट घ्यायला थांबलो एक सुंदर अशा ठिकाणी. मी दाखवतो तुम्हाला. आय होप ते आपल्याला काही बोलणार नाहीत, आय मीन अलाउ करतील. दिस इज द व्ह्यू. मित्रांनो, आपण सुंदर असा ड्रोन शॉट घेतलेला आहे आणि आता आपण निघालो आपल्या डेस्टिनेशनकडे. आपण 1 किलोमीटर आतमध्ये आलो होतो फक्त त्या ड्रोन शॉटसाठी, कारण आजूबाजूला आम्हाला असं टी फॉर्म पाहिजे होता आणि मध्ये थोडंसं एंट्री करायला थोडीशी जागा आपण तसं भेटत नव्हतं, म्हणून आम्ही 1 किलोमीटर आतमध्ये एंट्री केलेली आणि आता परत एक्झिट करतोय. चलो चलते हे आपण LAPला जातोय. सी यू देअर. मित्रांनो, तर आता आपण आलोय डेस्टिनेशनला. LAPमध्ये आलोय. आपलं जिथं रिसॉर्ट आहे, स्टे आहे, तर तुम्हाला दाखवतो हाऊ इज इट. तर असं आहे रिसॉर्ट. त्या साईडला असं छोटंसं छान असं वॉटरची ॲक्टिव्हिटी केली आहे त्यांनी. वाव, ठीक आहे. बघू शकता. आणि हे आपलं रिसॉर्ट आहे इकडं. इकडं बघू शकता. छान आहे, म्हणजे प्लेग्राऊंड आहे मुलांना लहान. आता सामान घेऊन जायचं आपलं रूममध्ये. चलो मित्रांनो, ही आपली रूम आहे. ये देखो, हे पडदे बिडदे लावून बेड दिलाय. आम्ही सगळे मुलंच आहे इथं. कपाट वगैरे आहे इथं आणि इधर वॉशरूम आहे. No, that's fine. I don't want to show anything. Yes. आणि असं आहे. थँक्यू. आणि या साईडला असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आता आपण बोटिंगकडे जातोय. हाऊस बोट तर नाही आहे, बट शिकारा बोट काय बोलतात ती बोट आहे. शिकारा बोट. हाऊस बोटमध्ये पूर्ण दिवस राहावं लागतं रे. ओके. या टायमिंगला आपण जाणार. संध्याकाळी हाय टी होणार, चहा पाणी होणार, संध्याकाळी 7-8 वाजता जेवण होणार. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रात्रभर तिथं झोपणार आपण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्याला इकडे सोडणार. ओके. पण आपण त्याच्यावरती पूर्ण दिवसभर जर बोटवरती राहणार तर त्याच्यात मजा काय मजा पण नाही येणार. त्याच्यामुळे आपण हे सिलेक्ट केलं की 3 तासाचे शिकारा बोट राईड
आणि त्याच्यानंतर कार्यालय मोबाईल. माणूस हा जमिनीवर राहणारा प्राणी आहे. अजून झालं तेवढं सेंटेन्स होतं आपलं. जय महाराष्ट्र. एनीवे बॉयज, कैसा लग रहा हूँ मैं, कमेंट करके ज़रूर बताइए. आणि इथं बघा, ये देखो, सी द बीच. सी द बीच. बीच नहीं है भाई, है स्विमिंग पूल है. हे छोटे बच्चों के लिए. हाइट नाही आहे तेवढी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ये देखो, लहान मुलांसाठी केलं आहे. ऑब्विसली खेळणार मग पण. चला आता जाऊया आपण. ड्रायव्हर सर थांबलेत तिकडं गाडी रेडी करून. बोटकडे घेऊन जायला भूक पण लागली, तिकडंच खायचं आहे आता आपल्याला. रेस्टोरेंट इज गुड. रेस्टोरेंट नाही रे भाई, रिसॉर्ट. रेस्टोरेंट खाने की जगह कर भाई भूक लागल्यामुळं काय पण होतंय. काय ओय ओके ओके यस. जेवायला चाललं. तर हे आहेत जे आपल्याला घेऊन जात आहेत बोटमध्ये. हे त्यांनीच सजेस्ट केलेलं आहे ड्रायव्हरने. बघूयात चांगलं आहे की नाही. लास्ट टाइम सजेस्ट केलं होतं थोडं. यस लास्ट टाइम सजेस्ट केलं होतं, थोडं कॉस्टली होतं. पण टेस्ट पण एवढं काही गोड चांगले नव्हते ना. हा ना भाई, कॉस्टली ते ठीक आहे, पण टेस्ट पण पाहिजे की नाही. हां, सगळं गोड गोड भाज्या. कांदा चटणी दिली त्याच्यात. कांदा चटणीमध्ये थोडं चिकन पीस टाकले. भाई महाराष्ट्रावरून तिकडनं इकडे जर कोणी येत असेल, चटणी मसाला घेऊन या भाई. चटणी मसाला घेऊन या. चपाती घेऊन येतं, चटणीमध्ये तेल टाकून खा. चपाती पण नाही भाई, चपातीला पण ते कच्च्या चपात्या आहेत भाई. पीठ लावतात, रांगोळी लावतात. मला जे तर वाटतं. लोकलवाला आहे ना, इकडला केरला पराठा, तो चांगला आहे भाई. त्यासोबत चटणी मीठ लावून खाता येईल भाई. पण मसाला घेऊन या, नाही तर काय वांदे आहे मग. नुसतं गोड लागतंय सगळं. तिखट घेतलं तरी गोड, गोड घेतलं तरी गोड. आणि भाई पण गोड घेतलं तर तेच गोड नाही ना भाई. चहा कॉफी अजिबात टेस्टच नाही. हां, बघू आता. आमस्केड ह्याच्यामध्ये जाणार आहे का आपण? नाही ना, अरे ही छोटी बोट आहे. अरे शिकारा बोट म्हणजे मोठी बोट आहे. तसं नाही, पण ह्याच गटरात ना. नाही, हे दुसरंवालं गटर. म्हणजे आपण दुसऱ्या मोठ्या गटर, मोठ्या गटरमध्ये जाणार आपण. होपिंग सो भाई. गटर ॲटलीस्ट मोठं तर पाहिजे. गटर हो, ठीक आहे भाई. मित्रांनो, इट्स आवर डे 4 इन केरला. फर्स्ट 3 days आपण मुन्नारमध्ये घालवले. सेकंड डे म्हणजे फर्स्ट 2 दिवस मुन्नारमध्ये, थर्ड दिवस थेकडीमध्ये, आणि दिस इज 4th डे. आणि या दिवशी आपण आलो आहे आलेपीला. आता आपण आलेपीमध्ये 1 दिवस थांबणार. परत उद्या अजून त्रिवेंद्रमला जाणार आहे. जटायू रॉक. हो ओके. हो ओके. And tomorrow? टुमारो. Today. On the village Oh, side. okay, okay. Did you eat the lunch? No. No. There is lunch facility. ओके. हे असणार आहे आपली बोट ज्यामध्ये आपण जातोय. हे बघा, नेक्स्ट 3 hours आपण इथंच असणार आहे भाई. याच्यामध्ये आपण थोडं सगळं जेवायला वगैरे पण इकडे जाणार आहे. दिस काइंड ऑफ व्यू. येस. वाह. 3 hours, 4 hours, 5 hours package. How many hours? कितना घंटा? 3 hours is enough. 3 hours ठरलंय का? 3 hours, 4 hours, 5 hours. I think he told us like 3 hours for 3,000. 3,000. Yeah. Google Pay? Yeah, one more she is coming.
क्या कहना चाहोगे भाई? भाई अभी ये तो कुछ अभी चल रहा है, अभी देखेंगे। बहुत ऊन रे भाई, हम्म? ऊन बहुत है आज। कितना बजे भाई? 2 बजे, ठीक है ना, 5 बजे तक आ जाएंगे, तब तक पूल ओपन हो जाएगा ना भाई। हाँ, खाना खा के मतलब 2 घंटा बोट में चिल करेंगे, बाद में पूल चालू हो जाएगा, पूल में जाके बैठेंगे 2 घंटा, चलेगा ना? Hello. तो साउंड पण नाही भाई मोठा. गाणे पण लावू शकतो. जस्ट मला काय जर चला जेव्हा जायचंय आपण हम 6 लोग भाई, गाड़ी बोट चालू हो गई. गाडी मोबाईल देन बघा काही चार्जिंग कमी आहे कॅमेरा हे दाखव रे. How's the Josh, guys? हाय Bro, अरे गळपट झोपले. हाय क्या how's the Josh? How's the Josh, guys? टायटॅनिक दिसले टायटॅनिक. अच्छा टायटॅनिक दाखवा त्यांना. Titanic. भाई लोग, मैंने टाइटैनिक दिख गई यहाँ पे. खजाना आहे का बघ. बॅकवॉटरचा सफर सुरू झाल्यानंतर आणि बोटमध्ये थोडाच वेळ बसून झाल्यानंतर आमच्या डोक्यात एक विचार आला, हे सगळं खालून इतकं सुंदर दिसतंय तर आकाशातून किती सुंदर दिसेल. आणि तिथे सुरू झाला हा आमचा ड्रोन प्रवास. ड्रोन आकाशात उडताच आलेपीचं बॅकवॉटर जशी एक पेंटिंग समोर उघडत गेली. नदीसारखी वाकडी तिकडी पाण्याची वाट, चारही बाजूला नारळाची झाडं आणि मध्येच आमची ही छोटीशी बोट. आणि इतक्यात आम्ही पोचलो बॅकवॉटरच्या कडेला असलेल्या एका सुंदर आणि ट्रेडिशनल अशा हॉटेलच्या जवळ. मित्रांनो, ये बघा, ते आपण आलोय LP मधलं आपलं जेवण कसं असतं ते दाखवतो तुम्हाला. प्रॉपर केळीच्या पानावरती देतात ते. हे बघा, सर्व करताय. प्रॉपर केळीचं पान आहे, त्याच्यावरती हे सगळे भाजी वगैरे. भात मोस्टली खातात लोक इकडे.
काही लोक आता आपलं जेवण झालं आहे, तर आता आपण परत बोटमध्ये जाणार. आपण टोटल 3 तासासाठी पॅकेज घेतलं आहे बोटचं. 3 तास आपण बोटमध्ये असणार, पण त्यातलं आपण आता मध्येच म्हणजे बसल्यानंतर थोड्या वेळात आपल्याला इथं जेवण्यासाठी थांबलो होतो. ऑलमोस्ट 1 आवरच्या आसपास. बघू आता किती वेळ एक्स्ट्रा देतात ते. चला. ही आपली बोट इथे थांबली आहे. इथं आपण जेवण करून आता बोटमध्ये चाललोय परत. ना, 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 मित्रांनो, हे बघा इथं फोटोसाठी गर्दी लागली, इथं लाईन लागली, हे सगळे बसलेत, असं फोटो सेशन चालू आहे. वाव, और ये देखो सीन. इकडं पाण्या निवांत बसलाय. तुम्हाला इथे झोपण्यासाठी सोपा पण आहे. यो कैसा रहा भाऊ? आराम चल रहा है, आराम. मौज करते हो. आनंद लुटिया जा रहा है. या सुंदर अशा हॉटेलमध्ये जेवण करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा बोटवर आलो. पाणी शांत होतं, वारा हलका होता आणि आजूबाजूला फक्त निसर्गाचा आवाज. बोटमधून जरी हे दृश्य खूप सुंदर दिसत होतं, पण आकाशातून त्याहून खूप अधिक पटीने छान दिसत होतं. LAPमधील बॅकवॉटरमधून हा बोट प्रवास आयुष्यभर सोबत राहणारा होता. मित्रांनो, आता आपण बोटमधून उतरलोय. 2 तास एक नंबर, एकदम मस्त टाइम होता तो. 3 तास टोटल, 3 तास एकदम ब्युटिफुल टाइम्स, एकदम लवली. तर आता 5 वाजलेत आणि आम्ही स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारायला जाणार आहोत. स्विमिंग पूलमध्ये म्हटलं आहे सूरज भाऊंना बघा बॅकवॉटरमध्ये उडी मारायची आहे. काय म्हणसाल सूरज भाऊ, उडी मारणार आहात का तुम्ही? स्पीड बघा त्यांची, बघा. ये बॉय. हाय लोग,
तर आपण बोटवरून एवढा वेळ टाइमपास करून आता आम्ही फायनल रूमवर आलो आहे. आता आम्हाला स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. चलो चलते स्विमिंग पूल में. पहिलं सामान ठेवूया रूममध्ये. लागे ना भाई आमची हीच रूम आहे का? ठीक आहे का दुसरी वाली असेल. भाई साहब दुसऱ्याची रूम उघडतायत दुसऱ्याच्या चावीनी. वा बेटे वा. हुशार लोक आम्हाला असे हुशार दोस्त सबको मिले भाई. पण या ऐसे हुशार दोस्त सबको मिले. गाईज तर सगळे रूमवरती येऊन फ्रेश वगैरे झाले. आता चला आपण जातोय स्विमिंग पूलमध्ये. सगळे थोडीशी मज्जा करतील स्विमिंग पूलमध्ये. किती खोल थंड थंड यस. थंड नाही एवढं नाही. थोडा पाठीमागे याहू कैसा लग रहा है गाइस? मस्त. पाणी गरम आहे भाई. कोणीतरी काम केलंय भाई. पाल कुठे तेव्हा तिकडे यायचं माझं. चालू झालं बाय 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 बाय. मजा आ गया. हे या ना सगळे फ्रेम मध्ये या ना सगळेजण. फ्रेम मध्ये या ना सगळेजण. अजिंक्य लवकर ये ना सूरज. नंतर याचा स्क्रीनशॉट घेऊ आपण. स्टील थांबू थोडं. स्क्रीनशॉट घ्या नंतर. असं करायचं काय मी करू पाणी नका उडू त्याच्यावरती. थांब रे थांब रे. वॉटरप्रूफ नाही रे थोडा खाली होतो. हां एवढा म्हणजे आम्ही पण मजा येते बाई करायला. आले काय दिसेना काही. एक असं थांबा स्टेबल थांबा. पण थोडं एक- राईट लाव तू. 2 मिनिटं थांबा स्टेबल थोडं थांबा. राईट लाव म्हणजे तो पण दिसतोस. हा एक 2 मिनिट थांबा. आता दिसतंय सगळे. एक- थांब ना बाई थांब ना पाण्या. हलू नका थांबा. हलू नका हलू नका थोडं हलू नका दिसतोस फ्रेम मध्ये म्हणून म्हणतो. हलू नका. रे भाई 2 मिनिटं आता पोझिशन ठेवा. डन डन. पोझिशन ठेवा. छी फोटो आहे तर व्हिडिओ आहे बरं बाई का? थांब ना पाण्या. व्हिडिओ आहे नंतर स्क्रीनशॉट घेणार आपण त्याचे. डोकं वल्ल नव्हतं केलं रे मी. लवकर थंड पण टाकत होता. झटक्यात होतं. आणि ऐका दिसतंय ना पायाखाली पाठीवरचे खाली. हे बघितलं का युट्यूबर कोण आहे? सांगावर आपण युट्यूबर कोण आहे? आपण जाऊ आपण जाऊ. एक कॉम्पिटिशन आम्ही पडत येऊ ना. गेलं बाई गेलं. लवकर या तुला येतं का पोहता? शिकू आपण. तुला येतं ना. काय करतोय तू? पोहायला शिकतोय का पाणी ढकलतोय? वेगवेगळं पाहिलं होतं मी. इकडे बोचार पड ना. इकडे ना. नाही हळूहळू.
स्विमिंग पूलमधील मित्रांसोबतच्या या मज्जेसोबत हा आजचा दिवस कसा संपला काही कळलंच नाही. थेकडीपासून आलेपीपर्यंतचा हा प्रवास आठवणींनी भरलेला होता आणि पुढच्या दिवशी आमचा हा केरळ प्रवास अजून काही नवीन गोष्टी घेऊन येणार होता. कारण पुढच्या भागात आपण जाणार होतो आलेपीवरून थेट त्रिवेंद्रमला आणि त्या प्रवासात देखील खूप सुंदर असे दृश्य पाहायला मिळणार होते. पण सध्यासाठी ही शांत संध्याकाळ, ही पूलमधली मजा आणि मित्रांसोबतचा आनंद आणि हा दिवस आम्ही इथेच थांबवतो.